नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। आजच्या सेशनमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकमध्ये अर्धा पोर्शन जवळपास सर्क्युलर मोशनची ही वन शॉट रिव्हिजन असणार आहे बघा। त्यामध्ये सगळेच कॉन्सेप्ट्स तुमचे रिवाइज होतील। येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी बोर्डाच्या असू द्या की सीईटीच्या असू द्या, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे डिस्कशन आपण इथं करत आहोत बघा की रोटेशनल डायनामिक्स। आता याच्यामध्ये ह्याला थोडक्यात कसं कॅटेगराइज केलं आपण, सर्क्युलर मोशन सुरुवातीचा पार्ट आहे आपला आणि नंतरचा पार्ट आहे रोटेशनल मोशनचा। सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन अशा टाईपमध्ये याला आपण कॅटेगराइज केलं आहे बघा। सर्क्युलर मोशन ही एका ठराविक पार्टिकलची असते बघा, एका सिंगल पार्टिकलची असते। एक्झाम्पल जर इथं जर फॅन असेल, असा फॅन जर सर्क्युलर मोशन किंवा फॅन जर रोटेट करत असेल, आपण म्हणतो ना फॅन रोटेट करणं, फॅन सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं, तर फॅनचा एक सिंगल पार्टिकल काय करत असतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो। आणि असे असंख्य फॅनचे पार्टिकल्स असतात बरोबर की नाही। ह्या ब्लेड्सवरती असंख्य सगळे पार्टिकल्स सगळेच्या सगळे रोटेशनल मोशन परफॉर्म करत असतात बघा ॲट द सेम टाईम। हा दोघातला डिफरन्स। सर्क्युलर मोशनविषयी जरा जास्तच बोलूया आपण, कारण रोटेशनल मोशनचा पार्ट थोडासा नंतरचा आहे। सर्क्युलर मोशन एखाद्या सर्कलमध्ये एखाद्या पार्टिकलनं मोशन परफॉर्म करणं, ओके, दॅट्स कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन। एक्झाम्पल, हा पार्टिकल आहे, त्याचा मास आहे समजा m, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, ही रेडियस आहे त्या सर्कलची, पोझिशन वेक्टर म्हणू शकतो आपण, आणि त्याच्या अकॉर्डिंगली हा पार्टिकल असा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करत आहे, तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे। कारण ह्याचा पाथ कसा आहे, हा फिक्स्ड आहे बघा, एका ठराविक पाथवरती तो या टाईपची जी मोशन परफॉर्म करतोय, तो एकटा पार्टिकल तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे असं आपण म्हणत असतो बघा। ओके, थोड्याच वेळानंतर तो पार्टिकल इथे आला असा काहीसा, लेट्स ॲज्युम किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी, समजा यस डिस्टन्स एवढं कव्हर केलं आणि त्याच्या सेंटरसोबत त्यांनी काहीसा अँगल कव्हर केला बघा, थीटा। आता खरं तर हे आहे सर्क्युलर मोशनचं कायनेमॅटिक्स, आपला पार्टच आहे सर्क्युलर मोशन कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन। ओके, त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो की काही महत्त्वाचे पॅरामीटर स्टडी करतो बघा। काही असतात बघा लिनियर क्वांटिटीज, ओके, आणि काही असतात ह्या रोटेशनल क्वांटिटीज किंवा सर्क्युलर म्हणा किंवा अँग्युलर म्हणा, अँग्युलर क्वांटिटीज। ओके, लिनियर क्वांटिटीजमध्ये असतं बघा लिनियर डिस्प्लेसमेंट, लाईक यस, हेर इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, हेर इज द लिनियर वेलॉसिटी v, हेर इज द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, हेर इज द लिनियर ॲक्सेलरेशन a, here is the angular acceleration alpha, here is the analogy. So what is the relation between these quantities? So s equals to r theta, v equals to r omega, and here is the a equals to r alpha. Here this a has to be the tangential acceleration. हे tangential acceleration असतं बघा, कधी ध्यानात ठेवा tangential acceleration असतं, आणि this is the angular acceleration. याचे युनिट्स कसे आहेत बरं, याचं युनिट असतं बघा मीटर, याचं युनिट असतं बघा मीटर पर सेकंद, ह्याचं युनिट असतं बघा मीटर पर सेकंद स्क्वेअर। हे तुम्हाला माहितीच पाहिजे पक्क, या टॉपिकमध्ये महत्त्वाचं आहे ते, ह्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत ना याच्यामध्ये। ह्याचं युनिट आहे बघा रेडियन, SI युनिट्स, हेर इज द युनिट ऑफ द रेडियन पर सेकंद, हेर इज द युनिट इज द रेडियन पर सेकंद स्क्वेअर ॲज द अँग्युलर ॲक्सेलरेशन। सो असे पॅरामीटर्स आहेत। सो थीटा म्हणजे काय असणार, हा थीटा असतो बघा, हेर इज द थीटा, अँगल ट्रेस्ड बाय द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द circle is called as the angular displacement, you can say. Here is the linear displacement. Linear velocity काय असणार, linear velocity कशी कॅल्क्युलेट करतो आपण, हा पार्टिकल याच्यावरती असा गोल गोल फिरतो, काही वेळानंतर तो पार्टिकल इथं आला असेल, तो इथे येईल, पोझिशन वेगवेगळी असेल ना वेळेप्रमाणे। इथे आला की इथं आपण टँजंट ड्रॉ करायची, इथे आले की 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 टँजंट ड्रॉ करायची। This tangent represents the linear velocity of that particle at that instant. त्याला इकडं जाण्याची इच्छा तयार झाली आहे बघा, त्याला खरं तर इकडं जायचं असतं पण तो नाही जाऊ शकत, कारण एका टाईपचा फोर्स असतो त्याला ओढणारा सेंटरकडं, त्याला पुढे आपण नाव देऊया सेंट्रिपिटल फोर्स। ओके, आता या बाबतीत व्हॉट इज द ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन काय असतं बरं सर याच्यामध्ये ॲक्सेलरेशन काय असतं, ॲक्सेलरेशनचे दोन रिझन्स असतात बघा। ॲक्सेलरेशन इज ड्यू टू द चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी अँड चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ॲक्सेलरेशन येत असतं एकतर, किंवा वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं, मॅग्निट्यूड वाढल्यामुळं किंवा मॅग्निट्यूड कमी झाल्यामुळं त्यावेळेस ॲक्सेलरेशन येत असतं।
आता ह्याच्यामध्ये पार्टिकल दोन टाईपचं ॲक्सलरेशन असतं, ॲक्च्युली दोन टाईपच्या मोशन्स असतात. वन इज द UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, अदर इज द नॉन UCM. UCM मध्ये द स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. स्पीड म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. एक्झाम्पल, फॅन 4ला सेट केला आहे, फॅन फिरतोय 4ला सेट केला ना, पण त्याची वेलॉसिटी किंवा त्याची स्पीड वाढत पण नाही, त्याची स्पीड कमी पण होत नाही बघा. ते एक्झाम्पल आहे UCMचं. नॉन UCM म्हणजे कुठलं, फॅन स्टार्ट करणं, फॅन स्टार्ट केल्या फॅनची स्पीड वाढायला लागते. फॅन बंद केला, फॅनची स्पीड कमी व्हायला लागते. ते आहे नॉन UCMचं एक्झाम्पल. ओके, याच्यामध्ये स्पीड कशी असते, कॉन्स्टंट नसते. एक तर इन्क्रीजिंग असू शकते किंवा डिक्रीजिंग असू शकते बघा नॉन UCMमध्ये. बरं, जे ॲक्सलरेशन आहे ते UCMमध्ये असतं का, तर असतं. नॉन UCMमध्ये असतं का, तर असतं. सर्क्युलर मोशन ही ॲक्सलरेशनच्या बगैर होऊ शकत नाही. कुठलं ॲक्सलरेशन असतं सर याच्यामध्ये, कारण सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते बघा. वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. कारण तुम्हाला माहिती आहे की ॲक्सलरेशन इक्वल्स टू काय असतं, ॲक्सलरेशन असतं बघा dv/dt. असं आपण ॲक्सलरेशन लिहू शकतो का, तर लिहू शकतो. ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉल्ड ॲज द ॲक्सलरेशन. सो मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे ॲक्सलरेशन तयार होत असतं आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ॲक्सलरेशन तयार होत असतं आणि दोन्हीही चेंज झाल्यामुळे ॲक्सलरेशन तयार होत असतं. ज्यावेळेस मॅग्निट्यूड चेंज होत असते बघा, ज्यावेळेस मॅग्निट्यूड चेंज होते त्यावेळेस कुठलं ॲक्सलरेशन तयार होत असतं बघा, त्यावेळेस टँजेन्शियल ॲक्सलरेशन तयार होत असतं. ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होत असते त्यावेळेस कुठलं ॲक्सलरेशन तयार होतं, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन तयार होतं. सेंट्रिपिटल, इट इज टुवर्ड्स द सेंटर, ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. आय रिपीट, if the speed is increasing or speed is decreasing, one acceleration is always there, that's called as a tangential acceleration. Irrespective of the speed वाढत असू द्या किंवा स्पीड कमी होत असू द्या, एक ॲक्सलरेशन कंपल्सरी आहे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळं, ते असतं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. हा महत्त्वाचा कन्सेप्ट. ऑल्सो इन द कायनेमॅटिक्स आपल्याला काय स्टडी करायचं आहे, कायनेमॅटिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की V equals to R omega as we know, simple relation. A equals to what? R alpha, simple relation. Here is a tangential acceleration. हे simple relation आहे. But what is the alpha? Alpha म्हणजे काय असते? Alpha असते बघा dw/dt. Rate of change of angular velocity is called as the angular acceleration. So what is called as this omega? Omega is nothing but the d/dt. d/dt is called as the angular velocity. Which of the following is the correct one? V equals to R omega, V equals to R cross omega in vector form. You can say this is also in a vector form. ह्याला ही vector form मध्ये घ्या. ओमेगा क्रॉस R क्रॉस, ह्या दोघांपैकी कुठलं करेक्ट असतं बरे? हा क्रॉस प्रोडक्ट आहे याच्यामध्ये, तो कुठला करेक्ट आहे? V equals to R omega का V equals to omega into R? तो ओमेगा R हा करेक्ट आहे. ओमेगा R हे करेक्ट रिलेशन आहे बघा याच्यामध्ये, करेक्ट रिलेशन आहे. कसं असतं, सर्क्युलर मोशन ज्यावेळेस परफॉर्म होत असते, ज्यावेळेस सर्क्युलर मोशन अशी परफॉर्म होत असते त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय असणार पाहिजे बरं? ह्याच्यामध्ये लेट्स ॲज्युम हेर इज द डायरेक्शन ऑफ दिस ओमेगा. ही ओमेगाची डायरेक्शन आहे. राईट हँड थंब रूल, डायरेक्शन ऑफ ओमेगा. ओके, हेर इज द डायरेक्शन ऑफ व्ही, हेर इज द व्ही अँड हेर इज द युअर वेक्टर. विच वेक्टर? व्ही वेक्टर. सो तिघही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि ही ओमेगाची डायरेक्शन असते बघा. राईट हँड थंब रूलनं आपण डायरेक्शन काढतो. जर या टाईपमध्ये जर हे रोटेशन होत असेल तर राईट हँड थंब रूलनं काढतो. जर या टाईपमध्ये जर रोटेशन होत असेल, कसं याच्या अपोजिटमध्ये, तर आपण कसं करणार? राईट हँड थंब रूलनं डायरेक्शन काढणार. हे टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही असणार, हा रेडियस वेक्टर असणार. सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण काढू शकतो हेर इज द मोस्ट करेक्ट रिलेशन. हे त्यांच्यामधलं करेक्ट रिलेशन आहे. नेक्स्ट सो व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ टँजेन्शियल ॲक्सलरेशन? व्हॉट इज द आर ओमेगा? हे आपण थोडंसं जरा नंतर बघूया. बेटर आपण आता डिस्कस करूया. काही अडचण नाही, असू द्या. स्पीड जर वाढत असेल बघा, महत्त्वाचं आहे, स्पीड जर वाढत असेल तर डायरेक्शन ऑफ अल्फा. स्पीड जर कमी होत असेल तर अल्फा कधी तयार होतं बरं? अल्फा हे काय आहे सर? अल्फा हे आहे अँग्युलर ॲक्सलरेशन.
अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, कशामुळे तयार झालं? चेंज ऑफ ओमेगा. ओमेगा चेंज होतोय ना, हा वेळेप्रमाणे ओमेगा चेंज होतोय. समजा फॅन चालू केला, स्पीड वाढते, फॅन बंद केला, स्पीड कमी होते, त्याच वेळेस हा अल्फा तयार होत असतो बघा, आणि त्याच वेळेस हा ओमेगा चेंज होत असतो. ओमेगा चेंज होणं म्हणजे काय? 30 रेडियन पर सेकंड, 20 रेडियन पर सेकंड, 10 रेडियन पर सेकंड, 5 रेडियन पर सेकंड. स्पीड कमी कमी होत चालली आहे, स्पीड वाढत चालली आहे, त्याच वेळेस हा अल्फा तयार होतो. अल्फाची डायरेक्शन काय असेल? जर स्पीड वाढत असेल जर अल्फा अँड ओमेगा दोघांची डायरेक्शन सेम असते बघा. जर स्पीड जर कमी होत असेल, अल्फा आणि ओमेगा दोघांची डायरेक्शन अपोजिटमध्ये असते. जसं की लेट्स ॲज्युम स्पीड इज इन्क्रीजिंग, हेर इज द डायरेक्शन ऑफ अल्फा and here is also direction of omega. If speed is decreasing, स्पीड जर कमी होत असेल तर ओमेगा तर वरच असणार आहे, पण अल्फा मात्र खाली असतो बघा. या टाईपमध्ये हा कॉन्सेप्ट आहे. हा कॉन्सेप्टच आपण इथं पूर्ण संपवला आहे. सो व्यवस्थित त्याला रिकॉल करून घ्या. नेक्स्ट आहे व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बरं? दोन अत्यंत महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स अशा असतात की सर्क्युलर मोशन ही ॲक्सेलरेटेड मोशन आहे. 100% करेक्ट आहे, कारण सर्क्युलर मोशनमध्ये कंपल्सरी काय चेंज होतं? डायरेक्शन चेंज होते. कंटिन्युअसली काय चेंज होतं? तर डायरेक्शन चेंज होत असते. डायरेक्शन चेंज झाल्यामुळं काय झालं? डायरेक्शन चेंज झाल्यामुळं एक ॲक्सेलरेशन तयार झालं. कुठलं ॲक्सेलरेशन तयार झालं ते? त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. हे इथे आहे बघा ते. डायरेक्शन चेंज झाल्यामुळं डायरेक्शन चेंज. सो इट इज द ॲक्सेलरेटेड मोशन, दॅट इज अ करेक्ट. मग ते UCM असू द्या और नॉन UCM असू द्या, दोन्ही केसमध्ये काय होतं? डायरेक्शन चेंज होणारच कंपल्सरी. ही पिरियडिक मोशन आहे. आफ्टर सर्टेन टाईम इट रिपीट्स. हे बघा, टी एवढ्या कालावधीनंतर, कॅपिटल टी एवढ्या कालावधीनंतर ती काय करते? रिपीट करते. सो टी इज कॉल्ड ॲज द टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय असतो? एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला वेळ असतो बघा, दॅट्स कॉल्ड ॲज अ टाईम पिरियड. तो सेकंडमध्ये असू शकतो, मिनिटमध्ये असू शकतो, आवर्समध्ये असू शकतो या केसमध्ये. ओके, 2 कॅरेक्टरिस्टिक्स. कायनेमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन जस्ट आपण आता स्टडी केलं बघा. कायनेमॅटिक्सचं स्टडी केलेलं आहे. ओके, कायनेमॅटिक्सचं स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट आपण डिस्कस करूया मित्रांनो, ते आहे UCM नॉन UCM. याच्याविषयी पण आपण आता डिस्कस केलं बघा. UCMमध्ये कसं असतं? स्पीड कशी असते? कॉन्स्टंट असते बघा, वाढत पण नाही कमी पण होत नाही. याच्यामध्ये स्पीड कशी असते? स्पीड मे बी इन्क्रीजिंग, मे बी डिक्रीजिंग. ओके, नॉट अ कॉन्स्टंट नसते या टाईपमध्ये. आणखी एक महत्त्वाचं रिलेशन कसं असतं बघा. ॲक्सेलरेशन इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? R ओमेगा स्क्वेअर, किंवा त्यालाच आपण कसं लिहितो? V²/R किंवा V × ओमेगा. दिस इज द ॲक्सेलरेशन. हा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला पक्का ध्यानात ठेवायचा हा. नंतर अल्फा इक्वल्स टू काय असतो? अल्फा इक्वल्स टू dW/dt, जो की आत्ताच आपण डिस्कस केला आहे. नंतर डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. डायनामिक्स मीन्स डायनामो मीन्स पॉवर मीन्स फोर्स इंटू व्हेलॉसिटी मीन्स कॉज ऑफ द मोशन इज टू बी स्टडीड. सो कॉज ऑफ मोशन is always force by Newton's laws. सो सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अशा 2 टाईपचे फोर्सेस ह्या सर्क्युलर मोशनमध्ये असतात बघा. तर थोडक्यामध्ये ह्याला सांगतो मी, कुठलीही सर्क्युलर मोशन जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. कसा असतो बरं तो असा? तर द फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. ॲज वी नो when the particle is performing circular motion, ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तर ॲक्सेलरेशन कुठं असतं? सेंटरकडं असतं बघा. ॲक्सेलरेशन सेंटरकडं असतं, कारण डायरेक्शन चेंज होते. कुठलं ॲक्सेलरेशन असतं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन? हेर इज द मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन R ओमेगा स्क्वेअर और V²/R और V ओमेगा. सो ॲक्सेलरेशन जर असेल तर त्याला काहीतरी रिझन असतं बघा. ॲक्सेलरेशन का बरं येतं? फोर्सच्या बगैर ॲक्सेलरेशन येत नाही. सो देर इज अ कॉज, दॅट्स द फोर्स. सो विच फोर्स? द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. सो व्हॉट इज द फोर्स? फोर्स इज नथिंग बट द मास इंटू ॲक्सेलरेशन. सो सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट द mR ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल फोर्सचा एक नवीन फॉर्म्युला आला mv²/R, की ज्याची डायरेक्शन नेहमी कशी असते? टुवर्ड्स द सेंटर असते. Any net force towards the center is called as the centripetal force. Any net force towards the center
while performing the circular motion is called as the centripetal force. सो इथं सेंट्रिपिटल फोर्स असा असतो. समजला असावं तुम्हाला. नंतर असतं बघा सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. समजा ह्या पार्टिकलवरतीच तुम्ही बसलात आणि तुम्ही सर्क्युलर मोशन तुम्ही परफॉर्म करू लागलात. पार्टिकलवरती बसलात आणि तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करू लागलात तर तुम्हाला कुठल्या साईडला ढकलल्यासारखं फील होईल, तर तुम्हाला आउटसाईडला ढकलल्यासारखं फील होईल. तुम्हाला आउटसाईडला ढकलल्यासारखं फील होईल बघा, असं बाहेर फेकल्यासारखं होईल. दॅट बाहेर फेकणारा फोर्स म्हणजेच काय असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. इट इज अपोजिट टू द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सच्या अपोजिटमध्ये असतो. म्हणूनच तर आपण मायनस साईन वापरतोच. मायनस mr² और मायनस mv²/r असा तो फोर्स आहे बघा मित्रांनो, असा तो फोर्स असतो. ठीक आहे. हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे का नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, दुसरा डिफरन्स. तुम्ही सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला लिहाल, टुवर्ड्स द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर, आणि फॉर्म्युला लिहिला mr² मायनस mr². This may be real force, this may be like a pseudo force, this may be like a pseudo force, but still again some points. Centripetal force exists in the inertial frame of reference and centrifugal force exists in the non-inertial frame of reference. Non-inertial म्हणजे काय, तुम्ही त्या पर्टिक्युलर मासवरती जाऊन बसलात, ते मास सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि तुम्ही स्वतः त्या फोर्सला फील करत आहात आणि तुम्हाला बाहेरच्या डायरेक्शनला फेकल्यासारखं वाटत आहे बघा. सो तो असतो आपला हा सेंट्रिफ्युगल फोर्स. समजलाय. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये हा एक्झिस्ट करतो. हा आहे आपला डायनामिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. डायनामिक्स मीन्स व्हॉट, द रिझन बिहाइंड द सर्क्युलर मोशन, द कॉजेस मे बी द फोर्सेस अँड देर आर फोर्सेस. हेच फोर्सेसचं रिझन आहे बघा याच्यामध्ये. नाउ लेट्स डिस्कस द नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. UCMचे ॲप्लिकेशन्स काय आहेत बरं सर? UCMचे ॲप्लिकेशन्स आहेत व्हेकल अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक, व्हेकल अलॉंग द युनिफॉर्म सर्क्युलर ट्रॅक. आपण रस्त्यावरती प्रवास करताना अशा टाईपच्या कॉर्नरिंग असतात बघा, असतात की नसतात? या टाईपचे कॉर्नर्स आपण ओव्हरटेक करतो किंवा ट्रॅव्हल करतो. सो हा जो कॉर्नर आहे, लेफ्ट कॉर्नर असेल, राईट कॉर्नर असेल, हे आपली गाडी असणार 4 व्हीलर 2 व्हीलर. कॉर्नरिंगच्या वेळेस आपण काय फील करतो एक्झॅक्टली, आपण काहीशे फोर्सेस फील करतो बघा. ॲज्युम करा की तुम्ही त्या गाडीच्या आतमध्ये बसलेले आहात आणि अशी एखादी बस आहे, ती बस लेफ्ट साईडला टर्न करते. त्यावेळेस तुम्हाला बाहेरच्या डायरेक्शनला फेकल्यासारखं वाटतं की नाही वाटतं? त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. पण त्या बसला बाहेरच्या डायरेक्शनला, ती बस जाते का बाहेरच्या डायरेक्शनला? नाही जात, कारण स्पीड कशी असते, लिमिटमध्ये असते. मग बसला कोण कंट्रोल करतं? तर बसला कंट्रोल करण्यासाठी इथे असतं बघा. काय असतं बसला कंट्रोल करण्यासाठी? तर बसला कंट्रोल करण्यासाठी कोण आहे, तर इकडचा हा फ्रिक्शन फोर्स असतो बघा. फ्रिक्शन फोर्स टायर्सला, टायर्स तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात, फ्रिक्शन फोर्स इकडच्या डायरेक्शनला त्याला होल्ड करतो. त्यामुळे बस काय करते, स्किड करत नाही, टॉपल करत नाही, पलटी मारत नाही. बस काय करते, त्या टर्नला ओव्हरटेक करते किंवा क्रॉस करते. सो असा जो कन्सेप्ट आहे तोच हा कन्सेप्ट आपण इथं डिस्कस करतोय. एक्झाममध्ये क्वेश्चन जर विचारला, व्हेकल अलॉंग युनिफॉर्म सर्क्युलर ट्रॅक. युनिफॉर्म सर्क्युलर ट्रॅक म्हणजे असा ट्रॅक की त्याची रेडियस कशी आहे, ही रेडियस मात्र कॉन्स्टंट आहे बघा. हा लाईक अ सेमी किंवा 1/4 पार्ट ऑफ द सर्कल, दॅट्स द 1/4 पार्ट ऑफ द सर्कल. या केसमध्ये तुम्ही इक्वेशन्स कसे इस्टॅब्लिश करणार बरं? या केसमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स असतो बाहेरच्या साईडला, त्याला कंट्रोल करण्यासाठी आहे फ्रिक्शन फोर्स. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल्स टू फ्रिक्शन फोर्स. तुम्हाला असं लिहावं लागेल, सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल्स टू फ्रिक्शन फोर्स. ही कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 2, ॲज ऑलवेज द नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू द वेट ऑफ द व्हेकल. नॉर्मल रिॲक्शन, वेट ऑफ द व्हेकल. आर काय आहे? आर इज नथिंग बट द रेडियस. युनिफॉर्म सर्क्युलर ट्रॅकची ही रेडियस आहे बघा. मग याच्यामध्ये आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फायनल एक फॉर्म्युला येऊन जाईल बघा. मॅक्सिमम स्पीड इक्वल्स टू μs/g. त्याच्यामध्ये हे जे μs असतं ना, त्याला आपण स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो बघा. स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इट इज अ बिटवीन द, कशामध्ये असतो बरं तो? टायरमध्ये आणि रोडच्या सरफेसमध्ये असतो बघा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो बघा. टायर्स आणि रोड्स यांच्यामध्ये ट्रॅक्शन असतं, यांच्यामध्ये एक प्रॉपर ग्रीप असते आणि यांच्यामध्येच स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो तो. ठीक आहे. आर काय आहे? रेडियस आहे. जी काय आहे माहिती आहे आपल्याला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ही मॅक्सिमम पॉसिबल स्पीड आहे बघा याच्यामध्ये. जर याच्यापेक्षा जर तुम्ही गाडी जास्त पळवली ना, याच्यापेक्षा जर जास्त गाडी पळवली ना, तर गाडी इकडे स्किड होईल. कमी जर पळवली तर काही अडचण नाही येणार तुम्हाला, गाडी सेफली टर्न करेल. सो ही ती केस आहे बघा. नेक्स्ट आहे वेल ऑर वॉल ऑफ डेथ. माउथ का कुआ त्याला आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं एक्झॅक्टली,
दोन पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह केले जाऊ शकतात. हा आता घेऊया आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल म्हणजे तुम्ही स्वतः गाडी चालवत आहात. वॉल ऑफ डेथ असा सिलेंड्रिकल भाग आहे, त्याच्यामध्ये टू व्हीलरवाला असा चालवतोय. टू व्हीलरवाला या टाईपमध्ये गाडी चालवतोय. हे सगळं बॅलन्सिंग कशामुळे झालं बरं? तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तुम्ही म्हणू शकता. कारण गाडी चालवणाऱ्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स असतो, त्याला बाहेरच्या डायरेक्शनला फेकलं जातं आणि कंट्रोल करण्यासाठी त्याला नॉर्मल रिॲक्शन आहे. म्हणजे हेअर इज द ॲक्शन, हेअर इज द रिॲक्शन. ओके, त्याला भिंतीवरनं खाली कसं काय पडत नाही बरं? तो भिंतीवरून तो खाली कसं काय पडत नाही? कारण वरच्या डायरेक्शनला फ्रिक्शन फोर्स असतो. वरच्या डायरेक्शनला हा फ्रिक्शन फोर्स कोणामध्ये आहे? टायर्समध्ये आणि ते वॉलमध्ये आहे हा फ्रिक्शन फोर्स. सो ह्या टाईपची बॅलन्सिंग झाली बघा. याच्यामध्ये आपण असं लिहिणार फ्रिक्शन फोर्स इक्वल्स टू mg अँड हेअर इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. या टाईपची बॅलन्सिंग झाली या केसमध्ये. ओके, आता याला सगळं फॉर्म्युलेट केल्यानंतर तुम्हाला एक इक्वेशन येऊन जातं बघा. व्ही मिनिमम इक्वल्स टू √rg अपॉन μs. μs काय आहे? स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याची. खरं तर आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ द वॉल ऑफ डेथ. त्या सिलेंडरची ही रेडियस आहे आर. ठीक आहे, जी तर कॉन्स्टंट आहे. ही मिनिमम स्पीड आहे बघा, मिनिमम स्पीड आहे. मिनिमम स्पीडनं तो ट्रॅव्हल करू शकतो. ह्याच्यापेक्षा जर कमीची स्पीड आली तो खाली पडेल, तो ट्रॅव्हल नाही करणार, तो खाली येईल मे बी. याच्यापेक्षा जर जास्तीची स्पीड असेल तो एकदम सेफ असेल. वेल ऑर वॉल ऑफ डेथ असं असतं बघा. सर्कसमध्ये आपण बघतो, या टाईपच्या शोजमध्ये असतं बघा असा कॉन्सेप्ट. सो या टाईपमध्ये फोर्सची बॅलन्सिंग बघून घ्या. एक्झाममध्ये डायग्राम काढायची, ह्या संदर्भात लिहायचं, सगळ्यात शेवटी हा रिझल्ट द्यायचा. इन बिटवीन तुम्हाला फोर्सेसला बॅलन्स करावं लागेल. इथंही प्रश्न आला तुम्हाला डेरिव्हेशनसाठीचा 3 मार्क्सचा 4 मार्क्सचा, तर या टाईपची डायग्राम ड्रॉ करायची, फोर्सेसला बॅलन्स करायचं, थोडंसं पुढं काटछाट करा, तुम्हाला या टाईपचं इक्वेशन येऊन जाईल. डन. नेक्स्ट पॉईंट इज द व्हेकल ऑन द बँक्ड रोड. ज्यावेळेस तुम्हाला गरज असते बघा, टर्निंगला जास्त गाडीला पळवायचं आहे, तुम्हाला पळवायचं आहे टर्निंगला जास्त स्पीडनं, मग त्यावेळेस आपल्याला लिमिटेशन्स येऊन जातात. कारण गाडी आपली तिकडं स्किड होऊ शकते टर्निंगला, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो? आपल्याला बाहेर फेकून देतो, बरोबर की नाही? बाहेर फेकून देऊ शकतो आणि देतो. समजा तुम्हाला तरीसुद्धा गाडी पळवायची. जनरली नाईट ट्रॅव्हलिंगच्या वेळेस काय होतं की जनरली टर्न आल्या लवकर समजत नाही, गाडी कंट्रोल होत नाही, कधी गाडी पलीकडच्या डायरेक्शनला फेकली जाते. त्याचमुळं आपण काय करतो? रस्त्यांची बँकिंग करून घेतो बघा. बँकिंग ऑफ रोड्स मीन्स वॉट? रस्त्यांना एका साईडनं वर करतो आपण, एका साईडनं खोलगट भाग असतो हा. गाडी आपली अशी चालते टर्नवरती. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय करतो? तो एक नवीन फोर्स तयार करतो, आतल्या साईडला ओढणारा एक नवीन फोर्स तयार करतो. कारण बाहेरच्या साईडच्या फोर्समुळे आपण बाहेर फेकले जाऊ शकतो, बरोबर की नाही? नॉर्मल जर प्लेन हॉरिझॉन्टल रस्ता असेल तर. पण अशा टाईपच्या कर्वेचरमुळे काय होतं की एक ॲडिशनल कंपोनंट तयार होतो नॉर्मल रिॲक्शनचा. कुठल्या डायरेक्शनला? सेंट्रिपिटल फोर्सला किंवा आतल्या साईडला ओढणारा एक कंपोनंट तयार होतो आपला हा. तोच तर कंपोनंट आपल्याला मदत करतो. इकडं जर आपला सेंट्रिफ्युगल फोर्स असेल तर इकडच्या डायरेक्शनला हा नॉर्मलचा एक कंपोनंट तयार होतो आणि ह्या सेंट्रिफ्युगल फोर्सला कमी करतो, जेणेकरून इकडं पडण्याचे चान्सेस, फेकण्याचे चान्सेस कमी होतात आपले. ओके, तर हे फार महत्त्वाचं आहे. जर सेफ स्पीड आपली हॉरिझॉन्टल टर्नला जर 50 असेल तर बँकिंग ऑफ रोड्स केल्यामुळं ती सेफ स्पीड वाढते. म्हणजे 70च्या स्पीडला सुद्धा आपली गाडी सेफ असते बघा. कारण नॉर्मल रिॲक्शनचा एक कंपोनंट काय करतो? तो मदत करतो, सेंट्रिफ्युगल इफेक्ट्सला कमी करत असतो. त्यामुळे बँकिंग ऑफ रोड्स हे महत्त्वाचं असतं बघा. बँकिंग ऑफ रोड्समध्ये तुम्हाला अशी डायग्राम ड्रॉ करायची. ॲज युजल हे गाडीचं वजन आहे, इकडं हा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, इकडं नेहमी असणारी नॉर्मल रिॲक्शन. रस्त्याला नॉर्मल रिॲक्शन कशी असते? परपेंडिक्युलर असते. त्या नॉर्मल रिॲक्शनचा हा जो अँगल आहे तो सुद्धा थीटाच असतो बघा. तो कसा आला? जॉमेट्रीनं आला, तो नंतरचा पार्ट आहे डिस्कशनचा. हा अँगल ऑफ बँकिंग आहे, हा पण अँगल ऑफ बँकिंग असतो. नॉर्मल रिॲक्शन n cos थीटा, n sin थीटा. दिस इज द केस विदाउट फ्रिक्शन. याच्यामध्ये फ्रिक्शन आपण कन्सिडर केलं नाही आहे. ओके, फ्रिक्शनला महत्त्व दिलं नाही आपण, फ्रिक्शन कन्सिडर केलं आहे. एक कॉन्स्टंट स्पीडनं गाडी चालली असं आपण ॲझ्युम केलं आहे. कॉन्स्टंट स्पीडनं गाडी चालली आपण असं ॲझ्युम केलं आहे. फ्रिक्शन इज निग्लेक्टेड इन दिस केस. तर ह्या केसमध्ये मोस्ट सेफ स्पीड तुम्ही काढायची आहे तुम्हाला. जर कधी डेरिव्हेशन विचारलं 4 मार्क्सला तर फोर्सेसला फक्त बॅलन्स करा तुम्ही. n sin थीटा सेंट्रिफ्युगल फोर्स, n cos थीटा mg. वरच्या फोर्ससोबत खालच्या फोर्सला बॅलन्स करायचं, डाव्या फोर्ससोबत उजव्या फोर्सला बॅलन्स करायचं. आणि बॅलन्सिंग करून तुम्हाला या टाईपमध्ये एक सेफ स्पीड भेटून जाईल बघा. सेफ स्पीड की ह्या सेफ स्पीडला गाडी स्किड होणार नाही.
गाडी बाहेरच्या डायरेक्शनला किंवा आतल्या डायरेक्शनला फेकली जाणार नाही. ही सेफ स्पीड आहे आपल्यासाठीची. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द सेफ स्पीड? √of RG tan of theta. Theta is the angle of banking or banking angle. R is the radius of curvature for the turn. टर्न ओव्हरटेक करतोय ना आपण, त्या टर्नची रेडियस आहे बघा ती, त्या टर्नची रेडियस आहे R. दिस इज द रेडियस ऑफ द टर्निंग. ओके, नेक्स्ट ही सेफ स्पीड आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा जर कमीच्या स्पीडनं गाडी चालवली टर्नला तर काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यापेक्षा जर जास्त स्पीडनं जर गाडी चालवली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, ही प्रॉब्लेम येऊ शकतो. मग हीच आपलं स्पीड लिमिट आहे. दिस इज आवर स्पीड लिमिट. व्हॉट इज द स्पीड लिमिट? √of RG tan theta इज आवर स्पीड लिमिट. ह्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्तच्या स्पीडनं जर गाडी चालवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. गाडी बाहेरच्या डायरेक्शनला फेकली जाऊ शकते. ही परफेक्ट बॅलन्सिंग कंडिशन आहे. ओके सर, व्हॉट इज द अँगल ऑफ बँकिंग? काय नाही, यालाच तुम्ही स्क्वेअर करा. याला स्क्वेअर केला, हे V²/RG, इकडनं आलं हे tan of theta. सो थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ V²/RG. यालाच आपण काय म्हणतो? बँकिंग अँगल म्हणतो याला आपण. बँकिंग अँगल आहे हा. ठीक आहे. ओके, हा कॉन्सेप्ट इकडं आपण डिस्कस केला. व्हेकल ऑन द बँक्ड रोड. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला लोअर स्पीड लिमिट अँड अप्पर स्पीड लिमिट. सर काय असते एक्झॅक्टली हे एक्झॅक्टली काय असते? गाडी टर्न करते, गाडी आतल्या साईडला घसरते समजा. इन केस लोअर स्पीड लिमिट बघतोय ना आपण, लोअर स्पीड लिमिटच्या वेळेस आपण काय करणार? गाडी आतल्या साईडला घसरते असं आपण मानूयात. तो फ्रिक्शन कसं असणार? फ्रिक्शन या डायरेक्शनला असणार. हेर इज द फ्रिक्शन. ओके, हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा असेल तर हा असणार FS cos of theta, हा असणार FS sin of theta. हे जर mg असेल, वजन जर खाली असेल तर त्याला बॅलन्स करणारं कोण आहे? N cos of theta. कारण हा अँगल असणार आपला थीटा. जशाच तसा घ्या तुम्ही, एक्झाम पुरतं ह्याला ध्यानात ठेवा. ओके, तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही आता. हे डायग्राम्स काढून तुम्हाला मार्क्स पडतील इथं. ओके, डायग्राम्स काढून मार्क्स पडतील आणि ह्याच्यामध्ये फक्त फोर्सेसला बॅलन्स करा. वरचा फोर्स, खालचा फोर्स, डावा फोर्स, उजवा फोर्स, हा फोर्स, तो फोर्स, फ्रिक्शनचे फोर्सेस येतील त्याच्यामध्ये. वरचे फोर्सेस कोण कोण आहेत? FS sin theta, N cos theta, आणखी कोण आला? हा mg आला. डाव्या साईडचा फोर्स N sin theta, उजव्या साईडचा फोर्स F cos theta, आणखी सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यामध्ये ॲड होईल. आणखी कुठला फोर्स ॲड होईल? सेंट्रिफ्युगल फोर्स ॲड होईल याच्यामध्ये. ओके, या टाईपमध्ये. सो तुम्हाला इथे एक महत्त्वाचं इक्वेशन येईल बघा. हे सगळं केल्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे. व्हॉट इज द मिनिमम सेफ स्पीड यार? सो RG √of RG tan theta - μs अपॉन 1 + μs tan theta. हे काय आहे? मिनिमम स्पीड आहे. मिनिमम स्पीड आहे जेणेकरून गाडी खाली येणार नाही आहे. ओके, गाडी प्रॉपर बॅलन्सिंगमध्ये चालेल. ही काय आहे? मॅक्सिमम स्पीड आहे. मॅक्सिमम स्पीड जेणेकरून त्याच्यापेक्षा जर वाढवलं तर आपण गाडी पलीकडे जाऊ शकते. ह्याच्यापेक्षा जर कमी केलं तर गाडी अलीकडच्या साईडला येईल. मिनिमम स्पीड आहे गाडी ट्रॅव्हल करण्याची मिनिमम स्पीड आहे अशी. ओके, ह्याच्यापेक्षा जर कमी स्पीड केली तर गाडी अलीकडच्या साईडला येईल. ह्याच्यापेक्षा जर स्पीड वाढवली तर गाडी पलीकडच्या साईडला जाईल. जशी ही डायग्राम आहे तशीच ही डायग्राम आहे, फक्त गाडी पलीकडे चालली आहे. गाडी जर या डायरेक्शनला जात असेल तर गाडीवरती ॲक्ट होणारा फ्रिक्शन फोर्स असा असणार आहे. गाडी तिकडे शिफ्ट होते, तो फ्रिक्शन फोर्स टायर्सला आणि रस्त्यांच्या मध्ये असतो, तो अलीकडच्या साईडला ओढेल त्याला. सो हे त्याचे कंपोनंट्स काढायचे, नॉर्मल रिॲक्शनचे आत्ता बोलल्याप्रमाणे सगळं करून घ्यायचं तुम्ही. तर तुम्हाला शेवटी फॉर्म्युला येईल Vmax = √of RG tan theta प्लस मायनस μs 1 - 1 + μs tan theta ॲज इट इज फॉर्म्युला. वरती मायनस असतं लोअर लिमिटला, वरती प्लस असतं अप्पर स्पीड लिमिटला. फॉर्म्युला ध्यानात ठेवू शकता, ठेवायला पाहिजे. क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो याच्यावरती, यस विचारले जातात. ओके, सो या टाईपमध्ये व्हेकल ऑन द बँक्ड रोड विथ फ्रिक्शन and this is without friction safe speed or it is the most safe speed. ही मोस्ट सेफ स्पीड आहे बघा. याच्यापेक्षा तुम्ही जर गाडीला जास्त पळवलं तर गाडी बाहेरच्या डायरेक्शनला ढकलली जाईल. ओके, जमणार नाही. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये कॉनिकल पेंडुलम. कॉनिकल पेंडुलम का बरं स्टडी करतो आपण? रोटेशनल मोशनमध्ये पेंडुलम एक दोरी घ्यायची, दोरीच्या एंडला एक मास बांधायचं आणि त्या दोरीला असं फिरवायचं बघा. हे असं फिरवायचं. हे मास कुठली मोशन परफॉर्म करेल? अशा टाईपची गोल गोल रोटेशनल सर्क्युलर मोशन परफॉर्म कराल. ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. यस. मग त्याच्यामध्ये हे मास आहे, असं हे मास आहे. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तुम्ही गेलात, तुम्ही त्या मासवरती बसलात. मासवरती बसल्या तुम्हाला इकडे एका डायरेक्शनला फोर्स एक्सपिरियन्स कराल तुम्ही.
तो आहे MR ओमेगा स्क्वेअर सेंट्रिफ्युगल फोर्स. नंतर दोरीमध्ये नेहमी टेन्शन असतं बघा, ताण असतो, एका प्रकारचा ताण असतो, टेन्शन असतो. इट इज ऑलवेज अवे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉईंट. ओके, हेर इज द T0. सो हेर आर द कंपोनंट्स ऑफ दॅट T0. हेर इज द अँगल थीटा. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा असतो बघा. कधी कधी तुम्हाला ही डायग्राम काढण्यासाठी सुद्धा विचारतात, क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. इकडं जर T0 असेल तर इकडं T0 कॉस थीटा असतं, इकडं T0 साइन थीटा असतं. T0 हा टेन्शनचा कंपोनंट आहे, तर वरती आहे बघा T0 कॉस थीटा, T0 साइन थीटा. ओके, सो T0 कॉस थीटा बॅलन्स करण्यासाठी कोण आहे? mg आहे. T0 साइन थीटाला बॅलन्स करण्यासाठी कोण आहे? MR ओमेगा स्क्वेअर आहे. ओके, ह्यांना तुम्ही बॅलन्स करून तुम्हाला एक शेवटी इक्वेशन येऊन जाईल बघा. T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ L कॉस थीटा अपॉन G. L कॉस थीटा अपॉन G. L म्हणजे काय असतं बरं? L म्हणजे ह्या पेंडुलमची लांबी असते बघा. L म्हणजे ह्या पेंडुलमची लांबी आहे. हे पेंडुलम या टाईपची सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतं, म्हणून आपण ह्या कोनिकल पेंडुलम इथं स्टडी करतो. हेर इज द टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम. T इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ L कॉस थीटा अपॉन G. नॉर्मल पेंडुलम असतं, त्याचा टाइम पिरियड काय असतं आपला? L बाय G. हे पेंडुलम कसं असतं? हे पेंडुलम नॉर्मली हे असं असतं बघा, या टाईपमध्ये ऑसिलेशन्स परफॉर्म करतं. हे तर या टाईपचे ऑसिलेशन्स म्हणण्यापेक्षा सर्क्युलर मोशनच परफॉर्म करत आहे. दोघांमध्ये फरक आहे, यस फरक आहे. हे डायग्राम्स आणि ह्या टाईपचा कॉन्सेप्ट्स फोर्स बॅलन्सिंग दाखवून याचं एक्सप्रेशन्स तुम्ही डिराईव्ह करू शकता. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, का तुम्ही स्वतः याच्यावरती बसलेले आहात आणि मग हा फोर्स एक्सपिरियन्स करत आहात. ओके, सो असा कन्सेप्ट आहे हा कोनिकल पेंडुलमचा. T म्हणजे काय? टाइम पिरियड टू कंप्लीट द वन सिंगल ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला कालावधी असतो बघा तो. नेक्स्ट पॉईंट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. 3 फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे आहेत तुम्हाला. 3 आणि 3 6 सोपेच आहेत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये या टाईपमध्ये एका दोरीला दगड बांधायचं आणि त्याला फिरवायचं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जसाही दगड वरती जातो टेन्शन कमी असतं दोरीमध्ये, जसाही दगड खाली येतो जास्त ताण वाढतो दोरीमध्ये. दोरी तुटण्याचे चान्सेस कुठे आहेत? बॉटमला दोरी येताना तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. वरती जाताना टेन्शन कमी 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 होतं जनरली दोरीमधलं. ओके, दोरीमध्ये टेन्शन इथं महत्त्वाचं आहे आणि त्याची स्पीड महत्त्वाची आहे. तुम्ही फिरवा बरं दोरी अशी, बॉटमला दोरी आल्यानंतर ती जास्त स्पीडला पळते बघा. सगळ्यात जास्त स्पीड बॉटमला असते, सगळ्यात कमीची स्पीड वरती असते दोरीच्या त्या दगडाची. मग खालच्या साईडला टेन्शन पण जास्त असतं बघा, वरच्या साईडला टेन्शन कमी असतं. दोरीमध्ये टेन्शन असणं आवश्यकच आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन 2 टाईपचे असतात. फर्स्ट केस काय असते? मास टाईड टू द स्ट्रिंग. एक छोटंसं मास आहे, मोठंसं मास असू द्या, दोरीला बांधलं आहे आणि आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आणि दुसरी केस असते रॉड. वन रॉड इज देअर, रॉड इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. हेर इज सम रॉड, रिजिड रॉड इज देअर परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. ह्याच्यामध्ये काही टेन्शनची गरज आहे का? टेन्शनची गरज नाही आहे. फक्त पॉवर द्या त्या रॉडला, तो रॉड फिरत राहील. पुढे कन्सेप्ट आहे या रॉडचा थोडक्यामध्ये. तर महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आपल्यासाठी हा कन्सेप्ट आहे. आता बॉटम मोस्ट पोझिशन म्हणल्यानंतर त्या दगडाकडे इथनं आपण दोरी लावली अशी, इथं दगड बांधला असा, तो दगड एकदा इथे जाईल, तो इथे जाईल, तो इथे जाईल, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. द फोर्स विच इज अवे फ्रॉम द स्टोन इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिफ्युगल. हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. कोणासोबत आहे तो? दोरीसोबत आहे. म्हणजे दोरीच्या एंडला दगड आहे, दगडावरती सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. एक आहे सेंट्रिपिटल फोर्स, पण इथं सेंट्रिपिटल फोर्स इज द नेट टेन्शन इन द स्ट्रिंग. सेंट्रिपिटल इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. पण इथं दोरी आहे, दोरीमध्ये ताण आला की नाही आला? टेन्शन आलं. सो हे टेन्शन इनसाइड, हे टेन्शन इनसाइड, हे टेन्शन इनसाइड, हे टेन्शन इनसाइड, या टाईपमध्ये टेन्शन असतात. आता वेगवेगळ्या पोझिशनला तुमच्या पुस्तकात नावं दिलेत त्याला. इथं ए नाव दिलं आहे, बी नाव दिलं आहे, इथं सी नाव दिलं आहे, इथं डी नाव दिलं आहे. सो या टाईपचे नावं दिलेत त्याला. वजन, त्या दगडाचं वजन, ह्या दगडाचं वजन खालच्या डायरेक्शन असणार बघा. दगडाचं वजन इथं खाली असणार. हे दगडाचं वजन खाली असतं, इथं नेहमीच खाली असतं, दगडाचं वजन खाली असतं. द वेट इज ऑलवेज डाऊन साईड, हे या टाईपमध्ये. सो टेन्शन सगळ्यात जास्त कुठं आलं? टेन्शन या ठिकाणी सगळ्यात जास्त येऊन जाईल बघा. टेन्शन टी बी इक्वल्स टू 2 फोर्सेस खाली आहेत बघा. एक आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि एक आहे वजन त्या दगडाचं. सो वेट ऑफ द स्टोन प्लस सेंट्रिफ्युगल फोर्स विच विल प्रोड्यूस द मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग. मॅक्सिमम चान्सेस ऑफ द स्ट्रिंग टू ब्रेक ॲट द लोअर मोस्ट पोझिशन. खालच्या पोझिशनला रोप तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, इथे आहेत ते.
सो वरच्या पोझिशनला चान्सेस कमी आहेत. टेन्शन खाली आहे बघा, टेन्शन दिस इज द पोझिशन TA. सो TA डाऊन साईड, हेर इज द वेट डाऊन साईड इक्वल्स टू सेंट्रीफ्युगल फोर्स इन आउटवर्ड साईड, या टाईपमध्ये. बरं ठीक आहे. सो टेन्शन इथं कमीच येणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स मायनस mg, या साईडने टेन्शन आलं. बरं इकडे आणि इकडे तर तुम्ही समजू शकता, आता टेन्शनला बॅलन्स करण्यासाठी सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, टेन्शनला बॅलन्स करण्यासाठी सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. सो व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द टेन्शन्स ॲट डिफरंट पॉईंट्स. वेगवेगळ्या पॉईंटला टेन्शनच्या व्हॅल्यूज काय आहेत. सो बॉटम पॉईंटला टेन्शन असतं बघा, पक्क ध्यानात ठेवायचं, 6 mg असतं. 6 mg एवढं टेन्शन असतं. हे मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे. मिनिमम टेन्शन एवढं लागतं. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी दोरीमध्ये एक ताण लागतो, टेन्शन लागतं, तणाव लागतो, तरच सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार आहे. आणि तर सर्क्युलर मोशन परफॉर्म नाही होणार इथं. सो कमीत कमी टेन्शन बॉटमला एवढं पाहिजे जेणेकरून तो दगड इथपर्यंत जाईल, एनर्जी राहील त्याच्यामध्ये काहीतरी. ॲट द टॉप बॉटम मोस्ट पोझिशन जरी टेन्शन 0 असेल तरीसुद्धा तो काय करणार, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तो. कारण त्याच्याकडं काहीतरी अगोदरचा इनर्शिया असणार आहे, काहीतरी व्हेलॉसिटी असते बघा. ओके, इथं टेन्शन किती, ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला सगळ्या व्हॅल्यू टेन्शनच्या सारख्याच असतात. सो टेन्शन ॲट C इक्वल्स टू टेन्शन ॲट D इक्वल्स टू 3 mg. 3 mg इज द टेन्शन हॉरिझॉन्टली लेफ्ट आणि हॉरिझॉन्टली राईटला. ओके, टेन्शन आहे. ज्यावेळेस दगड हा बॉटम पोझिशनला असतो त्यावेळेस त्याकडे 2 एनर्जी असतात, एक असते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता जर रेफरन्स तुम्ही हाच मानला तर पोटेन्शियल एनर्जी किती आली, 0, mgh0, ओनली कायनेटिक एनर्जी. सो एनर्जी सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी कन्वर्जन टेक्स प्लेस. कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस. कायनेटिक एनर्जी बिकम्स लेस, मिनिमम, आणि पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम ॲट द टॉप मोस्ट पोझिशन. कारण हाईट जेवढी जास्त असते तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते बघा. हाईट जेवढी जास्त असते तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. सो मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, मिनिमम कायनेटिक एनर्जी. हेर इज दॅट पॉईंट. सो हेर इज द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, मिनिमम कायनेटिक एनर्जी, या टाईपमध्ये. ऑलमोस्ट सेम तर नसेल याच्यामध्ये, पण पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी बोथ एक्झिस्ट. सो हा पॉईंट काय आहे, व्हेलॉसिटीचा. ह्या साईडला इथं व्हेलॉसिटी किती असते, व्हॉट इज द मिनिमम व्हेलॉसिटी ॲट द बॉटम सो दॅट इट विल परफॉर्म द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर दॅट इज द 5 rg, √5 rg, मिनिमम velocity at the bottom position. What is the minimum velocity at the topmost position so that it can perform the circular motion? So that is the √rg. So what is the minimum velocity at C and D so that it will perform the what, circular motion, that is the √of 3 rg. So values ध्यानात ठेवायच्या. बॉटमला स्पीड किती असती पाहिजे, कमीत कमी √5 rg पाहिजे. हॉरिझॉन्टलला किती पाहिजे, √3 rg पाहिजे. आणि टॉपमोस्टला √rg मिनिमम स्पीड सो दॅट इट विल परफॉर्म द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, या टाईपमध्ये. आर म्हणजे काय, आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. मिनिमम टेन्शन ॲट द बॉटम मोस्ट पोझिशन किती पाहिजे बरं ते, 6 mg. इथं किती पाहिजे टेन्शन, मिनिमम टेन्शन पाहिजे 3 mg. इथं 0 असेल तरी ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मिनिमम व्हॅल्यू फॉर द टेन्शन. ओके, लेट्स चेक. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रिन्सिपल इज व्हॅलिड. कॉन्झर्वेशन ऑफ प्रिन्सिपल कसं असतं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट असते, सेम असते. इथं जेवढी असणार तेवढीच इथे असते बघा. नेक्स्ट पॉईंट, मास टाईड टू द रॉड. कसं असेल बरं हे, असं एक मास आहे, त्या रॉडला टायअप केलं आपण असं रहाट पाळण्यासारखं, आणि त्याला आपण असं फिरवू लागलो, त्याला आपण असं फिरवतोय. तर लोअर मोस्ट पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी √4 rg और 2 rg एवढी पाहिजे बघा. मिनिमम व्हेलॉसिटी लोअर मोस्ट पोझिशनला. ह्याच्यामध्ये टेन्शनची गरज आहे का, टेन्शनची गरज आहे, पण टेन्शन तितकंसं महत्त्वाचं नाही जेवढं मागच्या स्ट्रिंगच्या केसमध्ये असायचं बघा. ओके, सो याच्यामध्ये जर आपण बघितलं, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ द टेन्शन बिटवीन द लोअर मोस्ट अँड द बॉटम मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट आणि टॉप मोस्ट पोझिशन तर 6 mg. दोघांमधला इथलं टेन्शन आणि इथलं बॉटमचं टेन्शन, टॉपचं टेन्शन यांच्यामधला डिफरन्स 6 mg घेतला आहे आपण हा. ओके, नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट कॉन्सेप्ट असतो बघा, स्पेअर ऑफ डेथचा कन्सेप्ट असतो. स्पेअर ऑफ डेथ म्हणजे काय, असा स्पेअर त्याच्यावरनं अशी मोशन परफॉर्म होते. बाहेरच्या साईडला तर होत नाही,
पण हा रिअल लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकतो. रिअल लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स करू शकतो लाईक दिस, या टाईपमध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकतो. असा एखादा ब्रिज आहे किंवा असा एखादा गतिरोधक आहे, त्याला आपण एक्सपिरियन्स करू शकतो. हा कन्सेप्ट कसा असतो बरं? समजा इथे एखादी बस आहे, असा मोठा एक स्पेअर आहे, त्या स्पेअरच्या आउटसाईडनं बस ट्रॅव्हल करते. त्या स्पेअरचं वजन खाली असणार, नॉर्मल रिॲक्शन वरती असणार. बरं ठीक आहे. त्या बसचा कमीत कमी त्या स्पेअरसोबत कॉन्टॅक्ट व्हावा. तुम्ही जर त्या बसला जर 100च्या स्पीडनं जर पळवलं तर बस इथून जम्प करून डायरेक्टली इकडे उडी माराल, नाही जमणार आपल्याला. कमीत कमी एका ठराविक स्पीडनं त्या बसला आपण पळवायला पाहिजे, जेणेकरून त्या बसच्या टायरचा आणि त्या रोडचा कॉन्टॅक्ट मेंटेन होईल. मग त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन्स बघावे लागतात. कुठले इक्वेशन्स बरं? n इक्वल्स टू mg. n इक्वल्स टू mg. अगेन देर इज वन फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असेल बरं या केसमध्ये? असा असणार, सेंट्रीफ्युगल फोर्स असा असेल बघा. वरती ढकलल्यासारखं तुम्हाला फील होईल या केसमध्ये, वरती ढकलल्यासारखं फील होईल या केसमध्ये. सेंट्रीफ्युगल फोर्स प्लस नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू mg. सो सेंट्रीफ्युगल फोर्स इक्वल्स टू वॉट mg मायनस n. या टाईपचं तुम्हाला एक इक्वेशन येऊन जाईल बघा. सो सेंट्रीफ्युगल फोर्स mv² r इक्वल्स टू mg मायनस n. तुम्ही जर गाडीची जर स्पीड वाढवली ना, तर नॉर्मल रिॲक्शन काय होईल? गाडीची स्पीड वाढवल्यानंतर नॉर्मल रिॲक्शन काय होईल? बदल होईल का नाही त्याच्यामध्ये? बदल होईल. म्हणजे गाडीची स्पीड वाढवल्यामुळं नॉर्मल रिॲक्शन वाढेल का कमी होईल? हे मात्र तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, ठीक आहे? हा मात्र क्वेश्चन्स तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपल्याला कॉन्टॅक्ट जर मेंटेन करायचा असेल, त्या बसच्या टायरचा त्या रोडसोबत जर कॉन्टॅक्ट मेंटेन जर करायचा असेल तर नॉर्मल रिॲक्शन इक्वल्स टू 0 घेऊया आपण. मिनिमम कंडिशनची केस घेऊया आपण. इट इज अ मिनिमम कंडिशन सो दॅट द बस विल ट्रॅव्हल बाय मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट विथ द रोड सरफेस विदाउट एनी हेजिटेशन और विदाउट एनी जंप. बरोबर की नाही? जंप नाही करणार बस आपली तिथं. सो n इक्वल्स टू 0. इथं जर n इक्वल्स टू 0 ठेवलं तुम्ही, n इक्वल्स टू 0 ठेवलं तर m कॅन्सल होऊन जाईल. सो v इक्वल्स टू काय येईल तुमचा? √rg असं तुमचा आन्सर येऊन जाईल. मिनिमम स्पीड ऑफ द बस ॲट द टॉपमोस्ट पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्व्हेक्स सरफेस इक्वल्स टू √rg टू मेंटेन द कॉन्टॅक्ट. याच्यापेक्षा जर तुम्ही स्पीड जर वाढवली तर मग बस डायरेक्टली जम्प करू शकते बघा. तो हा झाला आपला स्पेअर ऑफ डेथचा कॉन्सेप्ट. होप हे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, समोर नोटबुक ठेवा. असेच अपकमिंग सेशनसाठी तुम्ही या विद्यार्जन सायन्स अकॅडमीवरती तुम्ही अपडेट राहू शकता. इथून पुढचे अपकमिंग सेशन्ससुद्धा महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि इतरत्र महत्त्वाचे टॉपिक्स येतच आहेत. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.